सपाटेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी योगेश पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे या विकृत माणसाने स्वतःचं गुप्तांग जबरदस्तीने पीडितेच्या हातात व स्वतःच्या लॉजमध्ये त्या महिलेला शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती केली। त्या राजकीय आरोपीला नोटीस देऊन सोडले, परंतु मनोहर सपाटेची लैंगिक विकृती समाजापुढे आणण्यासाठी पीडितेच्या स्पष्ट संमतीने तो व्हिडिओ ॲडव्होकेट योगेश पवार उर्फ वायपी यांनी तो व्हिडिओ स्वतःच्या फेसबुकवर अकाउंटवर पोस्ट केला होता। त्या पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये दोघेही पूर्ण कपड्यात होते, त्यात कुठेही अश्लीलता दिसत नव्हती। तो व्हिडिओ अश्लीलता पसरवणारा नव्हता। तरी फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे एपीआय अजित पाटील फिर्यादी होऊन ॲडव्होकेट योगेश पवार यांच्यावर आयटी ॲक्टचे कलम 67 अ प्रमाणे गुन्हा दाखल केलाय। सोलापूर जिल्ह्यातील एका बडा अधिकाऱ्यांच्या दबावाखाली माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचा सातत्याने प्रयत्न चालू होता। त्या अधिकाऱ्यांच्या दबावाखाली ॲडव्होकेट योगेश पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी अशा प्रकारे गुन्हा दाखल करणे म्हणजे प्रत्यक्षपणे आरोपी मनोहर सपाटे यांना मदत करण्यासारखे आहे। तसेच या गुन्ह्यात अटक होण्यासाठी पोलीस स्टेशनला पूर्णपणे नग्न होऊन जाणार असल्याचं ॲडव्होकेट योगेश पवार यांनी सांगितलंय। आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि